पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय साहेब येऊ का? अरे साहेब तुम्ही या ना या। अहो इकडं अचानक कसं काय बोलवून घेतलं? तुम्हाला 10 फोन करून बी तुम्ही आमचा फोन उचलत नाहीत. म्हणलं काय आहे ते समोरासमोर बोलून घेऊ एकदा. अहो साहेब असं काय बोलता? तसं काय नाही, माझा हप्ता कुठे? देतो ना साहेब, पण ह्यावेळी जरा कमी आहे. चालतंय की. किती 3 ट्रॉल्यात ना तुझ्या? त्यातली एकच सोडतो आज. जरा कमी. अहो साहेब आता कसं सांगू तुम्हाला? का रे माझा आलाय का लई? हा कसं सांगू म्हणा? एक काम करा साहेब, ती आता भरून येणारी ट्रॉली एक नाही वाळूची, त्यात बुडवून मला मारा. म्हणजे कसं आहे, तुमच्या सगळ्यांना हप्ता देऊन माझ्याकडे काहीच राहत नाही. सगळ्यांना? मी सोडून अजून कुणाला हप्ते देतो तू? अहो जाऊ द्या ना साहेब, मला त्याला पड्यातच पडायचं नाही. अहो तो माणूस लय उलट्या खोपडीचा आहे. एकदा म्हणलं ना तुला, नाव सांग त्याचं. अहो साहेब तुमच्याच गावचं पोलीस स्टेशनवाला, आसगाव पोलीस स्टेशन. अहो त्या बाबाला दर आठवड्याला हप्ता द्यायला लागतो, आणि नाही हप्ता दिला तर बाबा इथं हजर. आता बोला. तू अर्जुन कदम बद्दल बोलतोय का? अहो त्योच की साहेब, मग दुसरा कोण? अहो साहेब तुम्ही बरं आहे ना? चल तुझा एवढा हप्ता राहू दे. हा तुझा एवढा हप्ता राहू दे. दुसरं एक काम सांगतो, तेवढं कर. काय साहेब? तो अर्जुन कदम तुझ्याकडं पुन्हा हप्ता घ्यायला आला ना, तर त्याचं एक्झॅक्ट लोकेशन मला सांगायचं. जमल ना? अहो जमल की साहेब, तुम्ही आता पैसेच नाहीत घेत म्हणल्यावर कुठलं पण काम जमल तुमच्यासाठी. बघ बरं का. आणि ते कधी सांगशील मला? अहो आजच सांगतो. आज पोलीस स्टेशनला जातच नाही, तो येईल इकडे बरोबर. बेस्ट. काय हो साहेब, काय नोकरी बिकरी घालवता काय त्याची? जेवढं सांगितलं तेवढं कर. बाकीचं रान नको आणू. काय राव चिंचुके, घरी रिझल्ट लागलाय अप्पीचा, सगळी खुश आहेत आणि मी काय करतोय, गावभर शोधतोय, हिंडतोय, फिरतोय नुसता बोंबलत त्या म्हातारीला शोधायला. ती म्हातारी ना डोक्याला ताप आहे नुसता. साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका, चहा प्या. अहो साहेब आपल्या डोक्याचा ताप गेला ना राव. असं नसतं चिंचुके, घरचा मेंबर आहे, सरकार चिडलेत रे. काय सांगू तुला आता? अहो पण साहेब आता कुठं शोधायचं सांगा बरं. मला बी 30 टोटल लागा ना. आता साहेब आपण 2-3 तास झालं शोधतोयच का नाही आता? तिने मुद्दाम केलं नसेल ना रे चिंचुके? अहो काय माहित साहेब, अहो सगळ्याच कामाचा खोळंबा करून ठेवलाय राव. अहो मला जायचं होतं हप्ता गोळा करायला. तुम्हाला माहिती ना, वाळू परत किरकिर करतात ती. काहीतरी जुगाड केला पाहिजे चिंचुके. कुठं असेल ही म्हातारी? सफारीलाच फोन करून विचारा ना, विषय संपवा एकदाचा. नाही रे, तो नाही सांगणार, पण आपण घरात विचारू शकतो की. हा कलेक्टर मॅडम. कलेक्टर मॅडम. हॅलो, हा बोल अर्जुन. ह्या टायमाला मावशी घरात असती तर काय करत असती? म्हणजे या टायमाला काय करते ती? यायला त्यांना लय भूक लागती, आणि खायला काही दिलं नाही ना की लय चिडचिड करतात त्या. अरे त्यांना भूकच आवरत नाही. ओके, मस्त बातमी दिली अप्पे तू. चालेल चाल चाल. तू एक काम कर, सगळ्यांसाठी फिरणी बनव मस्त पैकी. मी म्हाताऱ्याला घेऊन आलोच. फेरणी? अगं बनवतो अप्पे, आपलं सेलिब्रेशन कुठं झालंय अजून? अर्जुन आता राहू दे की. नाही 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 नाही, असं कसं? सेलिब्रेशन होणार म्हणजे होणार. तू बनव फिरणी, मी आलोच. चिंचुके, एक कडक न्यूज गावली हाताला. आता घरी फोन करून विचारलं तर मला कळलंय ह्या टायमिंगला म्हातारीला लागतं खदाडायला. त्यामुळे तू एक काम कर, इथून वडूत शिवतर आजूबाजूची सगळी हॉटेल, ढाबे, स्वीटची दुकानं सगळी पालती घाल. ती म्हातारी कुठं ना कुठं तरी गावणार म्हणजे गावणार. ओके साहेब, काम फत्तेच करतो बघा. तुझा मी त्या लुकतुकेकडून हप्ता घेऊन येतो. तुझ्याकडे आलं ना लुकतुके, हातच खासतो माझा. या साहेब या या या. या साहेब काय या साहेब, तू काही येत नाही. आम्हाला यायला लागतंय मासं झाडी झुडपात आडबाजूला. अहो कसं आहे साहेब, पोलीस स्टेशनला लय माणसांची ये जा असती, उगाच रिस्क कशाला? हे घ्या चारा. ही 1, ही 2, ही 3, ही 4 आणि ही 5. ह्यो घ्या चारा.
मोजायची गरज नाही ना? अहो, नाही म्हणून तर मोजलं ना मी. मोजते का? हाय, बरोबर आहेत पण. हा, मग बरोबरच असणार. चला येऊ का? या साहेब या. चल. गॅस अर्जुन वर्षा विनायक कदम काय तुझी बघ अर्जुन कशी वाट लावतोय रे. डोबळे साहेब तुमचा व्हिडिओ सेंड. ह्यो घ्या चारा. मोजायची गरज नाही ना? नाही म्हणून तर मोजलं ना मी. आहार माझा शेहनशा. अंगास साहेब एक नंबर काम केलं बरं का. हा, मग बोल रॉकेट. बघितलं ना व्हिडिओ. एक नंबर काम झालंय बरं. तुझी पेन्शनची फाईल आहे ना आता लवकरच बाहेर काढतो बघ. थँक्यू थँक्यू साहेब थँक्यू. काम झालं असेल तर कल्टी मारतीत ना थांबू नको लय वेळ देतो. चल ठेवू का? जरा बघू द्या इकडे, मी बोलतो. ओ डोबळे साहेब थांबा ना, साहेबांना बोलायचंय थांबा. दे. साहेब कसं काय, ओके ना? पाहिजे ते मिळालं का? नाही अजून नाही मिळालं. माझा हप्ता कुठे? अहो साहेब तुम्ही तर नको म्हटलं ना. अरे मी मस्त काही बी म्हणन पण तुला अक्कल पाहिजे ना. हे असं कोणावर पण विश्वास नाही ठेवायचा. काय त्या व्हिडिओमध्ये तुझा पण चेहरा आलाय जरासा. हप्ता पाठवला तर तेवढा पार्ट डिलीट करतो, नाहीतर बाकीचं तुला सांगायची गरज नाही. अहो साहेब पण ऐका ना. पाठव लवकर. आता काय देतो पाठवून. हा पाठव लवकर. चल ठेव फोन. येऊ का? अर्जुन कदम बेट्या तुझा विषय संपलेला आहे कायमचा. हो काका, इथं मावशींना बघितलंय का? नाही नाही इकडे मावशी बिवशी कोण नाहीत आल्या. अहो त्या नाहीत का नुसत्या बाड करतात. अहो त्यांचा आवाज पोंगण्यासारखा मोठा आहे बघा त्या मावशी. नाही 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 इकडे नाहीत आल्या. अरे गप की जरा, मी काय पळून चालले का? देते ना तुझे पैसे. इथं येतोय. पण हे कसलं तुम्हाला खायला दिलंय? ही भजी बघ, ही भजी आहेत का? अरे रात्रीची भजी आता तेलात तळून मला दिल्यात तू खायला. आणि ही जिलबी बाया 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 कसली घाण होती. हे चिवडा आहे होय तुझा? अरे कसलं हे काय काय खायला घातलं. पण इथं मला भूक लागली होती म्हणून भुकाच्या तडाख्यात मी खाल्लं. म्हणून काय एवढं पैसे मागायचं का? ओ आजी आता तुमच्या समोरच की काढली भजी. हा ऐ काय चाललंय काय? हा ओ चिंचोके साहेब, अहो ही बाय सकाळ खाती या. 2 प्लेट भजी, 2 प्लेट जिलेबी, फरसाण हे सगळं खाल्लंय आणि आता पैसे मागितले की लागली की बघा रडायला ही. ओ बंट्याची मम्मी, अहो कुठं लपताय? इकडे बघा इकडे. हा अहो तिकडे अख्खं गाव शोधतोय तुम्हाला आणि तुम्ही इथं भजी आणत बसलाय वे. हा ए चिंचुके, मला नाही यायचं, मी नाही येणार. जपत ओ चला. नाही नाही. अहो साहेबांची ऑर्डर आहे. गोडी गुलाबीनं आल्या तर घेऊन या, नाहीतर पिंजऱ्यात टाकून आणा म्हणलेत. अंगाशी न्याय न्याय तिला अशीच घेऊन जावा पिंजऱ्यात. ए पण पैसे दिल्याशिवाय जायचं नाही बरं का, नाहीतर लावतो मग तुला भांडी घासायला आता इथं. अरे माकड्या, अरे तुझ्यामुळेच घावले मी. आता तर ना तुला एक पैसा बी देणार नाही. बस बोंबलत. बघतो की कशी देत नाही ती. ए आणणार जाऊन भांडी आणि लावतो हिला बघा कशी घासायला. कशी पैसे देत नाही तीच बघतो. हो काका थांबा, मी देतो. किती झाले? अहो 245 रुपयाचं खाल्लं हिने. कसं बंट्याकडून वसूल करायचं ना ती मी करतो. हे घ्या. हो चला, तिकडे अख्ख्या गावाला कामाला लावलंय. चला लवकर चला. का आणू पिंजरा. चला 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 लवकर. कुठनं असली उपाशी येते कोणाच. चला या मावशी या या. हो का इकडे घर आहे आपलं. तुम्ही सकाळी गेला न सांगता. सरकार घ्या आले.
या काके तुझी बहीण सापडली बघ. दादा कदम बाहेर ये, बनी मावशी गावली बघ. अगं बने, अगं कुठं गेली होतीस तू? बरी आहेस नव्हतू? अहो लई त्या बिझी होत्या माहितीये का तुम्हाला. आम्ही गेलो नसतो ना तर आजारीच पडल्या असत्या बघा. का? अहो आता जिलेबी, वडापाव, भजी, फरसाणा एका एक कोंबत होता म्हणल्यावर आजारी पडणार नाही तर काय होणार आहे. ए चिंचुक्या ग बस, काय बी काय बोलतो रे. माझ्याकडे हॉटेलचं बिल आहे भाज्याचं दिलेलं, दाखवू का? नाही म्हणजे फक्त तेवढंच खाल्लं, अजून कुठं काय खाल्लं तेव्हा मी. बरं झालं बाई आलीस. अर्जुन, अरे बंटीला सांगितलं का ती सापडली म्हणून? हो काकी सांगितलं. आणि पण तिला हे बी सांगितलंय इथून पुढे मावशी जर न विचारता घराबाहेर पडल्या तर मग तर काय तर आम्ही आमच्या हातातली कामं आधी संपवणार, मग मावशींना शोधायला जाणार. आता कलेक्टर बाईचे घरचे परत कशाला आले? अरे सुजा, सकाळी नाही का सरकार म्हणले होते की बाबा आधी मावशीला शोधा, मग काय करायचे ते करा. आता अजून काय करायचं राहिलंय बाकी? सुजय, सकाळी आपण सगळ्यांनी नीट अभिनंदन सुद्धा नाही केलं ना अपर्णाचं या ठिकाणी. म्हणून तर आम्ही आलोया. आपे तुला सकाळी सांगितलं होतं ते केलंय ना? हे काय घेऊनच आली की फिरणी? फिरणी? मावशी, अहो तुम्ही घरी नव्हतात ना, मला सांगायचंच राहिलं. आज माझा रिझल्ट लागलाय आणि मी पास झाले बघा. नमस्कार करते. आणि म्हणून तुम्हाला आवडते तशी पेरणी पण बनवली, घ्या की. नाही नको, माझं डोकं लई ठणकते, मी जाऊन झोपते. नको. आओ मावशी, ओ, मावशी, आओ. एवढं खाऊन जा की. नाही नको मला. हो मावशी, असं काय करताय? तुम्हाला आनंद नाही झाला वाटतं? आता नुसती परीक्षा पास झाली, त्याच्यात काय एवढं कौतिक करायचंय तिचं? मुद्दा तो नाही, अहो सगळ्यांसाठीच केली आहे ना फिरणी. आणि तुम्ही बी या घरातल्याच आहे की नाही का वहिनी? होय तर तिथं दिवसभर फिरून फिरून माझं डोकं बी घरा फिरायला लागलंय आता. आओ मावशी, एवढी प्रेमाने फेरणी खाऊ घालते ती आणि तुम्ही तोंड वाकडं करताय वे का? त्याच्यावरचा राग अजून गेला नाही? अरे नको असेल तिला. नाही असं कसं सुजा, सकाळी सगळं हातचं टाकून गेलो ना मी. बापू पेढा भरवत होते, तो पण नाही भरवला त्यांनी. सरकार, माझं काय चुकत असेल तर सांगा बरं का. त्या मावशी अशा बाहेरून आल्या, आपल्या घरात राहिल्या, आपण यांना आपलं मानलंच ना. मध्ये एवढं रामायण झालं तेव्हा पण आपण आपलं मानलं त्यांना. त्यांनाच आपल्याबद्दल असं वाटत नाही असं दिसतंय. असं काय नाही अर्जुन. हो नाही आई, पण असा आनंद वाटल्याने वाढतो ना मग. आणि मावशी, तुम्ही आत्ताच तर म्हणला ना मी काय खाल्लेलं नाही म्हणून. ए चिंचुक्या, मावशी तुम्ही असं करता का? तुम्ही तुमच्या बंटीकडेच राहायला जा. नाही, त्याचं म्हणणं आहे ना आम्ही कोणी तुमची काळजी घेत नाही, मग त्यालाच घेऊ दे तुमची काळजी. अरे गेली असती, पण माझ्या बंट्याचं घर ना लय बारक आहे. पण दम जरा, माझा बंट्यानं आता लय मोठा बंगला बांधणार आहे, या बंगल्याच्या 10 पट मोठा. मग तेव्हा मी राहायला जायला. आता तात्पुरती हित राहते. या घरात राहताय ना तोवर, मग या घरातल्याच एक होऊन राहा ना. ठीक आहे, द्या. झालं समाधान? मिळाली का जीवाला शांती? नाही, पण तुमच्या जीवाला शांती कधी मिळणार मावशी? अर्जुन, बस झालं की आता. मी काय म्हणतो, आपण सगळे इथे जमलोय कशाला? हा, अपर्णाचं अभिनंदन करायला ना. बापू बरोबर, तुम्ही पेढा. बापू थांबा 1 मिनिट, आम्हाला रील करायची आहे. मी तुला सांगतो कशी रील बनवायची ती. बापू तुम्ही पेढा बरोबर तुम्ही पेढा. आता तिची पुढची परीक्षा आहे, तिला थोडा अभ्यासाला वेळ मिळाला तर. अहो बापू, या का बोलायचा विषय झाला का? बापू काही काळजी करू नका, मी स्वतः तिचा अभ्यास घेईन. हा, पण या सगळ्यामध्ये घरातली कामं होतील ना? कामाचा आता बोऱ्याच वाजणार आहे बघ सगळा.
दिप्या आता मी सांगतो तशी रील करायची. हा आपल्याला आता काय लागल, एक खुर्ची. थांब, हाय खुर्ची. आपे बस. काय बस ग, बस तू. काय चाललंय? बस ग, बस बस बस. अरे हा बस. ओके चला चालू द्या तुमचं. हाय आम्ही आत. घाला काय गोंधळ घालायचं ते. अप्पे ते इथलं सगळं झालं की मग आत मी आवरले आतलं सगळं काम. आवरलं ना सगळं, मग काय कामच राहिलं नाही. आता रात्रभर मस्त सेलिब्रेशन करायचं आप्पीच्या रिझल्टचं. दिप्या काय चाललंय तुझं? रेडी 3, 2, 1 गो. आप्पी आमची तिकडं बर. बस बस थांबा. डोळे उघडू नको. नाही उघडत. काय सांग तर. आता उघड. होई शपथ आप्पे, काय सरप्राईज आहे. असला अंधार मी कुठंच बघितला नव्हता. वा. गबस रे, थांब. कोणी दिलीत माहितीये का? स्वप्नील दादाने, बाप्पूंनी, कदमांनी, नाही, लई महत्वाची व्यक्ती आहे. चिंचुकीने दिली होय. काय चाललंय? अगं मग कोणी? आत्याने. अर्जुन आत्याने दिलीत पुस्तकं. हे बघ त्यांच्या नोट्स. त्यांनी मला दिलीत अभ्यासाला. त्या म्हणल्या तुझा रिझल्ट लागला ना, मी लई खुश झाले म्हणून त्यांनी पुस्तकं वर काढलीत बघ. आत्या? हो. आपले जुन्या झाल्यात ग नोट्सले. अरे पण बघ की कसल्या भारी ठेवलेत त्यांनी. मला रूम मध्ये असं काही काही बोलून घेतलं, ते गाठुडं काढलं आणि त्यात अशी छान रचून ठेवली होती बघ पुस्तकं. कसलं भारी ना आप्पे. तुला म्हणलं होतं ना तुझा रिझल्ट लय भारी लागणार म्हणून. हे होतं तुझं सरप्राईज. आता माझं सरप्राईज. डोळे बंद कर. चल आता डोळे बंद कर. ठेव, मी लाईट बंद करतोय, तू डोळे बंद करा. डोळे उघडायचे नाही अजिबात. उघडू? उघड डोळे. लाईट लाव. अर्जुन याची काय गरज होती? का नाही आवडलं केक? अरे तसं नाही, लई भारी आहे हे. अर्जुन याचा काय तुलाच लय आनंद झालाय बर का. वाह, क्या बात है. साहेब त्या फाईलचं तयार करून करायचंय काय? रॉकेट, ही लई महत्वाची गोष्ट आहे. ही फाईल कलेक्टर मॅडमच्या टेबलवर जाणार आहे. त्या फाईलचा जो विषय आहे ना ते उरकून टाका, म्हणजे मला परत गावात येता येईल. नाही रॉकेट, यो अनुभव आहे. अनुभव काय? अनुभव एवढ्या हलक्यात नाही फोडणार मी. तो मग त्याची कलेक्टर व्हायची वाट बघायची का? वाट तर बघायच लागणार आहे. अरे पण तवाच खरी मजा येणार आहे. आता मिस्टर कलेक्टर होणार आहे मी. आप्पे आता लय अभ्यास करायचा, मन लावून अभ्यास करायचा, बाकी कुठंच लक्ष द्यायचं नाही. लक्षात ठेव, आपल्याला एक दिवस बाप्पूंना, कदमांना, सगळ्यांना लाल दिव्याच्या गाडीतून फिरवायचंय. आणि यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला भ्रष्टाचारी लोकांना कधीच माफ नाही करायचं.